नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज ऑफिसमध्ये फॉर अ चेंज दिवसाची सुरुवात एक गरमागरम कॉफी पिऊन केली होती. फॉर अ चेंज यासाठी म्हणतोय कारण युजली मी रोज चहाच पितो. असो. तर आपल्या ब्लॉग्स खाली बऱ्याच वेळा मला एक प्रश्न असतो, दादा तू एवढा कसा काय परफेक्ट सगळ्या नात्यांमध्ये. आता सगळ्या नात्यांमध्ये मी परफेक्ट आहे की नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट सांगतो, तुम्ही माणूस म्हणून आयुष्यात परफेक्ट असलात ना की तुम्ही आपोआप नात्यांमध्ये परफेक्ट होता. कारण माणूस म्हणून माणसाचं दुःख तुम्हाला कळायला हवं बस. असो. तर दुपारी थोडासा वेळ होता म्हणून जवळच असलेल्या स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतलं. संध्याकाळी सगळी कामं वेळेत संपून घरी पोचलो आणि हे बघा इकडे चार्वीचं काय चाललंय. तिच्या या खेळण्याच्या पिटारातून ती एक एक खेळणं बाहेर काढते आणि सगळी खेळणी अशी सगळ्या घरात मांडून ठेवते. कधीतरी आम्हालाच कळत नाही की नेमका तिचा कोणता खेळ चालू आहे. पण हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो ना तो बघायला फार मजा येते. आनंद बघायला मजा तर येते, पण नंतर जो जो पसारा असतो ना अख्ख्या घरात, तो बघून मात्र खरंच खूप राग येतो. पण असतो राग येऊन फायदा नाही, कारण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त महत्त्वाचा नाही का? मग काय गपचूप हा सगळा पसारा आपण आवरायला घ्यायचा. पण हा पसारा आवरताना पण तिचं असं म्हणणं असतं, की "हा पसारा दादू आवरून ठेवू नकोस, कारण मला अजून खेळायचं." पण आता किती वेळ ठेवायचा हा पसारा? हे बघा, मध्ये-मध्ये तिची अशी लुडबुड चालूच असते. असो. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये प्रियंकाने मस्त असा आमरस बनवला होता. आमरस, छान गवारीची भाजी, असं भरलेलं ताट बघून अशी भूक चावळली होती म्हणून सांगू. कधी असं एक घास तोडतोय आणि आमरसाचा घास घेतोय असं झालं होतं. मस्त थंडगार आमरस, खरंच काय सुख आहे नाही का? तर चला, असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.